दिनेश भाऊ नमस्कार. हॅलो. नमस्कार म्हणलं. हा नमस्कार नमस्कार बोला. मी अध्यक्ष बोलतोय महाराष्ट्र राज्य. बर. दिलीप भाऊ बाबर म्हणून. ते तुमची विधानसभेला उभा राहिलाय म्हणून कळलं आम्हाला. मग आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय करू शकता? खूप काही करू शकतोय, कारण की काय आतापर्यंत तुम्ही पाहतात किती दिवस झालं, किती वर्ष झालं आहे बघितले लोकांनी, बघते गोरगरिबाचं कर्ज माफ होत नाही, शेतकऱ्याचं होत नाही. आज युवा हाय, युवा पिढी काही ना काही करू शकते, तुम्हाला पण माहिती. कार्य खूप जुनं आहे, ऑल महाराष्ट्रभर कार्य करतोय मी. बरोबर आहे. रोजगारांसाठी युवांसाठी काय? हे बघा, आतापर्यंत मला सांगा, आतापर्यंत जनतेने खूप आमदार निवडून दिली. पण आज आमदार निवडणुकीच्या वेळी खूप मतदाराला दिसतात. नंतर पुन्हा काय एकदा निवडून आले की नाही ते लोक. बरोबर आहे. रोजगाराची लांबच गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण गोरगरीब जनतेला आपण रोजगार मिळवून देण्याचं काम तर आपण नक्कीच करणार आहे. बरं, अजून दुसरा प्रश्न महिलांसाठी काय? त्या महिलांसाठी बघा, प्रत्येक तालुक्याला एमआयडीसी आहे. होय. एमआयडीसी असून पण काही एमआयडीसी बंद येतात, काही तिथं बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे आपल्या गोरगरिबाला काम लागत नाहीत. बरोबर. रोजगार उपलब्ध देण्याचं काम आम्ही नक्कीच करणार. बर. आरक्षण विषय काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा, आरक्षण हे मराठ्यांना भेटलंच पाहिजे. बर. कारण की आज खूप परिस्थिती बेकार झालेली. आज किती वर्ष झालं लढतात. बरोबर. आज न्याय त्यांना काही भेटत नाही, कारण की ही सरकार कसं आहे तुम्ही बघितलंय. बरोबर. त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर पण काम करणार आहे. बरोबर आहे. तर आता शेतकऱ्यांचा जी हमीभाव भेटत नाही कुठल्याच मालाला, तर त्याच्यावर काय म्हणणं आहे? हे बघा, त्याच्यावर तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याला तो योग्य भाव भेटलाच पाहिजे. कारण की आज शेतकरी हाय तर आपण हाय. आज शेतकऱ्यामुळे आज जग जगतय. शेतकऱ्यांनी जर पिकवलं नसतं तर आज कुठला व्यक्ती जगलाच नसता. त्याच्यामुळे शेतकऱ्याला नक्की भाव भेटला पाहिजे. आज सोयाबीन असली, तूर असली, हरभरा आहे, शेतातली बरंच उत्पन्न आहे, ती शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे. आणि पहिली गोष्ट, शेतकऱ्याचं जेवढं कर्ज आहे ना ते माफ झालं पाहिजे. त्याविषयी 2 मिनिटं होल्ड करा.